महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा स्वच्छता आणि पुनर्वापर कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहरासाठी प्रस्तावित 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात शुक्रवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक पार पडली। बैठकीत विभागीय क्रमांक 1 अंतर्गत प्रभाग 4, 5 आणि 6 मधील नगरसेवकांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली। शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रत्येक नागरिकापर्यंत समान व पुरेसा पाणीपुरवठा पोहोचवणे, पाण्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। यावेळी विविध प्रभागांमध्ये प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नव्याने उभारण्यात येणारे जलकुंभ, जीर्ण झालेल्या टाक्यांची पुनर्बांधणी, नवीन जलवाहिन्या, विद्यमान पाईपलाईनचे मजबूतीकरण व विस्तार तसेच वितरण नेटवर्कमधील सुधारणा याबाबत सादरीकरण करण्यात आले। प्रभागनिहाय नियोजित कामांचा आराखडा, तांत्रिक बाबी आणि अंमलबजावणीची रूपरेषा यावरही सविस्तर चर्चा झाली। महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसेवकांच्या सूचना जाणून घेत प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान शहरातील कोणताही भाग वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले। सर्व भागांना समान नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। यासोबतच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामांना गती देण्याचे आदेश दिले। यानंतर झोन क्रमांक 2 अंतर्गत प्रभाग 1, 2 आणि 3 मधील नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली। या बैठकीत संबंधित भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्या, सूचना आणि अपेक्षांवर चर्चा झाली। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, रोहिणी तळवळकर यांच्यासह विविध नगरसेवक, नगरसेविका, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। बैठकीत 1378 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक बाबी, पुढील कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या योजनेमुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत आणि समान पाणीपुरवठा उपलब्ध होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।